सुप्रीम कोर्टाच्या निकालाबाबत उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर निशाणा साधलाय। सध्या अस्तित्वात असलेले सरकार बेकायदेशीर असून हिम्मत असेल तर निवडणुकीला सामोरं जा, जनतेचा कौल आम्ही आनंदाने स्वीकारू असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। राजीनाम्याबाबतच्या निर्णयावर समाधानी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। महाराष्ट्राची अवहेलना थांबवली पाहिजे हे सांगताना कोर्टाच्या निकालानंतर फटाके नेमके का वाजवले गेले हे अनाकलनीय आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। एखादी गाडी उतारावरती घसरायला लागली तशी त्या घरंगळणाऱ्या गाडीला डबल इंजिनाचा वेग आहे असं दाखवत जे होते त्यातलं एक इंजिन कसं बोगस आहे आणि हा कारभार उतरणीला लागलेला आहे, त्याला वेग नाही म्हणणार, त्याला आपण पिचॅट म्हणू। आणि म्हणूनच लवकरात लवकर ह्या डबल इंजिन मधले एक जे पोकळ इंजिन आहे ते आता बाजूला काढून टाकलेलं पाहिजे। अगदी आरेमध्ये तर नाहीच, पण त्याला तांदूरच्या कारशेडमध्ये नेऊन रिपेअर करायला हरकत नाहीये। एवढे सगळे धिंडवडे निघाल्यानंतर कोर्टाने सगळे कपडे लक्तर वेशीवर टांगल्यानंतर निवडणुकीला आपण सगळेजण सामोरं जाऊया। सर्वोच्च न्यायालयाचा निकाल त्यांनी दिलेला आहे। आता लोकशाहीमध्ये सगळ्यात शेवटचं न्यायालय हे जनतेचं असतं, त्या जनतेच्या न्यायालयामध्ये आपण जायला काय हरकत आहे? हा फैसला जो आहे तो जनतेवरती सोपूया आणि जे काय मांडायचं असेल ते जनतेसमोर मांडून आपण जनतेचा कौल स्वीकारूया। अध्यक्ष महोदय त्यांच्या परीने निर्णय घेतीलच, त्यांना तो घ्यावाच लागेल, कारण ती चौकट सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेली आहे। आणि त्यांनी उलटसुलट काही केलं तर ज्याप्रमाणे आम्ही निवडणूक आयोगाच्या निकालाच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात पुन्हा गेलेलो आहोत, तसंच जर इकडे वेडवाकड झालं तर पुन्हा आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत आणि त्याच्यानंतर जी काही बदनामी होईल ती मात्र मग यांना जगात तोंड दाखवायला जागा राहणार नाही। अध्यक्षांना कायद्याच्या चौकटीत राहून पक्षांतर कसं करावं याचा चांगला अनुभव आहे, त्यांच्या एवढा अनुभव कदाचित कोणाला नसेल, पण बेकायदेशीर पक्षांतर झालेले आहे आणि ते क्लिअर कट सर्वोच्च न्यायालयाने, कारण आपले अध्यक्ष महोदय हे वकील सुद्धा आहेत, त्याच्यामुळे कदाचित इतरांपेक्षा त्यांना कायदा कळत तरी असावा, तर त्यानुसार ते जे काही लिहिलेलं आहे, नाहीतर आम्हाला पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जावं लागेल। तर आता या सगळ्या मुद्द्यावरून राजकारण तापलेलं आहे। उद्धव ठाकरेंच्या